नाशिकच्या खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेराव, राजाभाऊ वाजे, संजय राऊत, रवींद्र मिर्लेकर आक्रमक. नाशिक शहरातील रस्त्यावरील जीवघेणे खड्डे, अपघात आणि नागरिकांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या वतीने नाशिक महापालिकेवर जोरदार मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना नेते संजय राऊत आणि रवींद्र मिर्लेकर यांनी प्रशासन तसेच सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाची सांगता करण्यात आली. खड्ड्यांच्या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून ही फक्त सुरुवात आहे, आता शांत बसून चालणार नाही असा इशारा खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिला. पावसाळ्यापूर्वीच आपण खड्डे बुजवण्याबाबत पत्र दिले होते, मात्र त्यावेळी आपल्यावर टीकाटिप्पणी करण्यात आली असे वाजे यांनी सांगितले. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी हा मोर्चा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन काळजी घेत नसेल तर आपणच काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं. रवींद्र मिर्लेकर यांचा प्रशासनावर हल्लाबोल. शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांनी नाशिक महापालिका प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली. नाशिकचा नरक करून टाकला आहे असा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. खड्ड्यांमुळे गोरगरीब नागरिक त्रस्त असून प्रशासन ठप्प झाल्याचे ते म्हणाले. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीवरही मिर्लेकर यांनी सवाल उपस्थित केलाय. फडणवीस यांनी नाशिकच्या रस्त्यांवर येऊन पाहावं की नागरिक काय सोसत आहे असं मिर्लेकर यांनी म्हटलंय. संजय राऊतांचा आक्रमक इशारा. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नाशिकमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरून सरकार आणि महापालिका प्रशासनाला लक्ष केलं. खड्ड्यातून वाट काढत आपण इथपर्यंत पोहोचलात असे म्हणत त्यांनी मोर्चकऱ्यांच्या संतापाला आवाज देण्याचं काम केलंय. खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून प्रशासनावर गंभीर आरोप करताना राऊत यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत अपुरी असल्याचं सांगत मृतांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचारावरूनही राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. खड्डे बुजवण्यासाठी कालमर्यादा द्या. नाशिकमधील खड्डे नेमके कधी बुजणार याची प्रशासनाने स्पष्ट कालमर्यादा जाहीर करावी अशी मागणी राऊत यांनी केली. खड्डे बुजवले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र होणार असा इशारा त्यांनी दिलाय. नाशिककरांनी दाखवलेली एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करत संताप, राग आणि चीड अशीच पेटती ठेवा असं राऊत म्हणाले. दरम्यान मोर्चाच्या शेवटी खड्ड्यांमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्त करून नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. जय महाराष्ट्र. खड्ड्यातून वाट काढत इथपर्यंत आपण पोहोचलात. खड्डे तुडवीत इथपर्यंत आलात. खड्डे बुजव. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. आतमधली शिवसेना वेगळी आहे. महापालिकेची ती बाजूला आहे. सत्तेतल्या शिवसेनेपेक्षा रस्त्यातली शिवसेना डेंजर आहे. या रस्त्यावरच्या शिवसेनेची भविष्य आपल्याला बघायची असेल तर रस्त्यावर लागेल. समोरच्या महापौर असतील, आयुक्त असतील आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना असेल तर या घ्यायला पाहिजे नाशिककरांच्या वतीने. समोर रेडा आहे, रेडा यमाचा, आणि आम्ही यमालाही बोलवलं आमंत्रण देऊन. आता रस्त्यावरचे खड्ड्याचे बळी घ्यायचे नाही, आतमध्ये जायचे. आणि जे माजलेले लोक आहेत आतमध्ये, माजुरडे बरं का, त्यांच्यावर हा रेडा सोडायचा. माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हा मोर्चा निघतो आहे. उद्धव साहेबांच्या आदेशाने हा मोर्चा निघतो आहे. सत्तेत नसलो तरी जनतेसाठी आम्ही कर्तव्य बंधनं असतात. कुठेच भाजपचे आणि मिंध्याचे घरात नसून
गिरासे, मासूम भिकन शहा, दिलीप दामोदर काळे, रवींद्र यशवंत काठे आणि काल एका मुलाचं त्याच खड्ड्याच्या अपघातात निधन झालं. तो आहे अनुप विश्वास बदानी. फक्त 14 वर्षाच्या या मुलाला या नाशिकच्या खड्ड्यामध्ये आपल्याला आपला प्राण गमवावा लागला. हे या समोरच्याने केलेले खून आहे. मर्डर 302. एक मर्डर केला तर एकदा फाशी होते आणि 10-12 मर्डर केले. या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला चंपतरायला 302 चे गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. जबाबदारी आहे का? कशा करता खर्च उभवताय? 10-12 बळी घेता आणि हसत असे सांगता 5 लाख रुपये दिले. गरीबांच्या जीवाची किंमत त्या 5 लाख रुपये. लक्षात घ्या, हे 5 लाख रुपये तुमच्याकडे ठेवा. या मृतांना 1 कोटी रुपये दिले पाहिजे त्याच्या कुटुंबाला. जे जखमी आहे त्यांना 50 लाख रुपये दिले पाहिजे, कारण ते जखमी तिथे उपचार घेतात ते कायमचे अपंग झाले, आयुष्यभरासाठी बेरोजगार आहेत. त्यांचा आकार झाला 5-10 लाख रुपये. मृतांना 5 लाख देत आणि ठेकेदाराकडून कोट्यावधीचे कमिशन खातात. डुप्लिकेट वर्क ऑर्डर. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.